संजय राऊत बोलले आणि त्यावरून चर्चेचं वादळ उठलं नाही असं क्वचितच घडतं। कधी वादग्रस्त वक्तव्यांनी राऊतांवर विरोधक तुटून पडतात तर कधी आपल्या वक्तव्यांनी महाविकास आघाडीलाच ते अंगावर घेतात। आताही संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदावरून नवं वक्तव्य केलंय, ज्यावरून फक्त सत्ताधारीच नाही तर महाविकास आघाडीचे नेतेही चक्रावून गेलेत। पाहूया। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। लोकांना चेहरा द्यावाच नाही। महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू। चेहरा किसका चाहिए, उसका चाहिए उनको पूछो ना, हमको क्या पूछते हैं। संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्त्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही। आम्ही महाविकास आघाडीचे सगळे एकत्रित बसू, त्यावेळी त्याची चर्चा करू। ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोफ असलेल्या संजय राऊतांनी आज एक नवी काडी टाकली आणि आरोपांचा वणवा पेटला। मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिनचेहऱ्याची निवडणूक कशी लढायची असा सवाल राऊतांनी केलाय। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं असून मवियाला जे यश मिळालं त्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली आहे। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही। लोकांना चेहरा द्यावाच लागेल। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरात महाराष्ट्राने मतांचं चांगलं दान दिलं, त्यामुळे संजय राऊतांचा आत्मविश्वास वाढलाय। त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याचा कयास काढला जातोय। मात्र त्यासोबतच महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू असल्याचंही राजकीय विश्लेषक सांगतायत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर व्हावा ही उद्धव ठाकरेंचीच भूमिका असण्याची शक्यता आहे। काँग्रेसला आणि शरद पवारांना जास्त जागा मिळाल्यास त्यांच्या पालखीचे भोई बनावं लागेल याची धास्ती राऊतांना असू शकते। ऐनवेळी कुणाची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा जागृत झाल्यास काय होतं याचा राऊतांना चांगलाच अनुभव आहे। गेल्या वेळेसारखाच उद्धव ठाकरेंचा चेहरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य असेल असं राऊतांनी गृहीत धरलेलं असू शकतं। काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदासाठी सर्वमान्य चेहरा नाही असं राऊतांना वाटत असेल। शरद पवारांना या वयात मुख्यमंत्री पदाचा मोह नाही, सुप्रिया सुळे दिल्लीतच जास्त रमतील असाही राऊतांचा समज असेल। संजय राऊतांनी टाकलेल्या चेंडूवर उद्धव ठाकरेंनी मात्र सावध पवित्रा घेतलाय आणि एकनाथ शिंदेनी तर जोरदार फटका मारलाय। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवतात, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू। आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना 12 आता जाऊ द्या ना घरी। तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या। आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू। चेहरा किसका चाहिए, उसका चाहिए उनको पूछो ना, हमको क्या पूछते हैं। हम तो इधर विकास का चेहरा लेके जा रहे हैं, आगे डेवलपमेंट का चेहरा लेके जा रहे हैं। ये राज्य जो है हमारे पास डेवलपमेंट का एजेंडा है और विकास का एजेंडा है। आज कुछ लोग पेड़ा बांट रहे थे, मैंने देखा पेड़ा बांट रहे, कौन से खुशी में, हारने की खुशी में। राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी वेगवेगळे सूर आळवले। अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही एक। आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्त्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असं आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी संजय राऊतांच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची। आम्ही महाविकास आघाडीचे सगळे एकत्रित बसू, त्यावेळी त्याची चर्चा करू। आम्ही 25 तारखेला बसणार होतो, दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची दिल्लीत मीटिंग असल्यामुळे दुर्दैवाने ती मीटिंग पुढे गेली, त्यामुळे लवकरच त्या बाबतीत सगळ्या गोष्टी होतील। लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। त्याच्या बळावर विधानसभेसाठी ते अधिक जोमाने तयारी करणारच। मात्र आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून नव्या वादाचा मुखडा महाराष्ट्राला पाहायला लागू शकतो का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।